दयावर आवाज चढवला की दया समोरच्याचा ब्लड प्रेशर चढवणारच. हे दया का स्टाईल आहे. इतकी दिवस सारखं सारखं लग्नासाठी का सांगत होतो ना, हे तुझ्या या बीजी डोसक्यात घुसला असेलच. यापुढे जर माझ्यावर आवाज चढवला तर विलास आणि भास्करचं प्रकरण सगळ्यांसमोर उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही. माझ्यावर चिडतेस काय? माझ्यावर? सॉरी म्हण मला. म्हण ना, म्हण. बघ, तुला काय जे आडेविडे घ्यायचे ना ते नायकांचे तिकडे घे. मी तर तुझा सक्का भाऊ आहे. हा, सॉरी म्हणायला काय झालं? म्हण ना सॉरी. म्हण. सॉरी. काय ते? सॉरी. त्या दयानं तुला मोठ्या मनानं माफ केलंय. इट्स ओके. हा, आता ही रंगीत तालीम झाली. आता नायकांच्या समोर माफी मागायला सज्ज हो. नायकांची माफी मागणार माझी ताई, नायकांची माफी मागणार. माझ्यावर ओरडल्यावर असंच होणार. नायकांची माफी मागणार. हे, नायकांची माफी मागणार. ताई, ते आज संध्याकाळच्या नाश्त्याला चीज सँडविच करूयात काय? म्हणजे पोरांना पण होईल आणि मला पण खायची लई इच्छा झालीये. बर, करूया. आणि इकडचं आवरून झालं ना, तू हॉल साफ करायला घे. मी आईंची बेडरूम आवरून येते. चालेल, पण मी एकटी नाही करणार ना. मला लई कंटाळा येतो बाबा. तुम्ही पण या सोबत. येते की मी. हा, इरा, काय ग? काय झालं ग? का रडतेस? इरा, अगं बोल ना, काय झालंय? असं रडू नकोस बरं. सांग. यांना माफी मागावी लागणार. माफी? कुणाची? त्या वाईट नायकांची. त्यांना सुद्धा आणि आत्यांना सुद्धा. काय सांगतेस काय? अगं म्हणजे आता आई माफी मागणार, ते सुद्धा नायकांची? आपल्याला जाता आलं असतं बघायला तर किती मज्जा आली असती ना. कसली मजा? अगं मज्जा म्हणजे आता भाऊंची मज्जा होणार ना. पण आपल्यासाठी तर तो काळा दिवस आहे. मुजुमदारांना नायकांची माफी मागायला लागते, यापेक्षा ना एकदमच सगळ्यांचा जीव गेलेला परवडला. तुम्ही बरोबर बोलताय वहिनी. तुम्हालाच जाणीव आहे बघा. मी आलेच. ताई, पहिली गोष्ट, एक तरी ही मुलगी या घरात सून म्हणून यायलाच नको. आणि चुकून जरी आली ना तरी ती आपल्या टीम मध्ये यायला पाहिजे. म्हणजे मिळवलं. असो, मुजुमदारांना नायकांची माफी मागायला लागते, हीच आपल्यासाठी मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. मोठा मोठा नाही, चांगला डोंगरा एवढा मोठा. त्या ताई चावू. आई, 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 नाश्त्याला काय करू? कुणासाठी करायलास खरं? कुणासाठी म्हणजे काय? मुजुमदार येणार आहेत, मग आधीच तयारी करून ठेवायला नको? पोहे करू का शिरा करू? जाऊ दे, त्यापेक्षा ना गरम गरम भजीच करते. काही गरज नाही. हे काय दिवाळी पहाट साजरी करायला येत नाही तिथं. होय की होय. दिवाळी नसली तरी मुजुमदार येणार आहेत म्हटल्यावर आपल्या आयुष्यात पहाट तरी येईलच की नाही. आणि त्यांचा पाहुणचार करायला नको? त्यांना पाणी, सरबत, चहा, कॉफी काय पाहिजे ते द्यायला नको? काही गरज नाही. मुजुमदारांचा पाहुणचार करायची काही आवश्यकता नाही.
ज्याच्या हातून हे सगळं घडलंय तो आमचाच माणूस, हे आम्ही मान्य केलं. आणि त्यासाठीच आम्ही तुम्हाला भेटायला यायचंही चाललो होतो. पण खरं सांगते, या सगळ्याशी आमचा काहीही संबंध नाही. पण तरी सुद्धा तुम्ही आमच्या शाळांवर मोर्चा काढून शाळेची तोडफोड केली. ओ मॅडम, आम्ही कुठला मोर्चा बिर्चा काढला नाहीये, जरा विचार करून बोला. कुणाचा तरी वचपा काढण्यासाठी असा तोडफोडीचा मार्ग निवडणं आमच्या रक्तात नाहीये. पाहिलं भाऊ, या बाबतीत जर का आमचा तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो, तर मग तुम्ही आमच्याबद्दल करत असलेला समज चुकीचा असू शकतो ना. नाना आमचा लॉयल माणूस, त्यांनी जे काही केलं ते धैर्याच्या प्रेमापोटी केले. आणि पुन्हा तेच सांगतोय, या सगळ्यामध्ये आमची खरंच काही चूक नाही. ज्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल धैर्याने माफी मागितलेली आहे. असो, आज न्यूजवाल्यांसमोर आम्ही तुमची माफी मागणार आहोत. आणि नुसती माफीच नाही मागणार आहोत, तर या प्रकरणासाठी जी काही चौकशी असेल त्यासाठी पूर्ण आमचा पाठिंबा असणार आहे. आणि आता हा विषय वाढवण्यात काही अर्थ नाही, कारण पुन्हा जर का काही झालंच यात तर टार्गेट आमच्या शाळेची मुलं होती.